PM किसान योजनेचा पुढील हप्ता 8,000 रुपये मिळणार असण्याचा सरकारचा असा अंदाज सरकारने दिलेला आहे. PM किसान योजनेचा 8,000 हे शेतकरी असणार पात्र PM किसान योजना. तर मित्रांनो नमस्कार. तर आपण बघत आहेत ज्ञान मंत्र सर्व्हिसमध्ये आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांना आता मोदी 8,000 रुपये देणार असल्याचा चर्चा सर्वत्र चालू आहे. PM किसान योजना भारतीय शेती क्षेत्रातला बळकटी देण्यासाठी सरकारने याला चालू केले होते. 2018 ही योजना देशात लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने आखली गेली आणि योजनेची पार्श्वभूमी अशी होती की PM किसान ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना यामध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात. त्यात आता थोडासा बदल घडून येण्याची शक्यता आहे. नवीन बदलांची घोषणा सरकारने केलेली आहे. 2024 व 25च्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प जवळ येत असताना शेतकऱ्यांना ही एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वार्षिक 6,000 रुपयाऐवजी ही रक्कम 10,000 रुपयापर्यंत वाढू शकते. हा निर्णय शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचा आनंद बघण्यात मिळत आहे. या योजनेतील प्रास्ताविक बदलांचे महत्त्व काय आहे ते पाहून घेऊ आपण एकदा. आर्थिक मदत वाढीव रकमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चासाठी बियाणे, खते, पाणी आणि इतर आवश्यक वस्तूसाठी आर्थिक सहाय्य मिळणार तर आहेत. उत्पादनात वाढ या अतिरिक्त मदतीमुळे यामुळे या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपल्याला त्यांच्याकडून आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना खर्चात भर पडू शकते असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आणि याचे काही वैशिष्ट्य म्हणजे वार्षिक आर्थिक सहाय्य 6,000 रुपये असलेली रक्कम 10,000 रुपये वाढवून दिलेली अशी शक्यता दाट मानली जात आहे. ही थेट बँक अकाउंटमध्ये आपल्या खात्यात जमा होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. लाभ वितरण सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.